मराठा समाजाच्या वतीने उद्या लातूर बंदची हाक। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूर बंद। अमरावती शहरात मुसळधार पाऊस सुरू। 27 सप्टेंबर पर्यंत अमरावतीसह पश्चिम विदर्भात पावसाचा इशारा। भाजपच्या जगदीश मुळीकांचं वडगाव शहरातील मतदारांना पत्र। विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याची साथ। जालन्याचे खासदार कल्याण काळेंनी घेतली जरांगेंची भेट। अंतरवालीतील उपोषण स्थळी घेतली भेट। कल्याण काळेंकडून जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस। तिरुपती देवस्थान प्रसाराबाबत जगनमोहन रेड्डींचं मोदींना पत्र। चंद्रबाबू नायडूंकडून पावित्र्य कलंकित होत असल्याचा पत्रातून आरोप। भोसरी विधानसभेत मवियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर तुतारीचा प्रचार न करण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका। मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात हिंगोलीमध्ये साखळी उपोषण। मराठा समाजातील 5 जणांचे आजपासून आमरण उपोषण। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी। भारतावर घोंगावतंय नवं नैसर्गिक संकट। व्हिएतनामनंतर यागी वादळाचा भारताला धोका। भारतापासून 3800 किलोमीटर अंतरावर प्रशांत महासागरात यागी वादळ। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांच्या मुलाने घेतली अजित पवारांची भेट। दोघांमध्ये गुहागर विधानसभेबाबत चर्चा झाल्याची माहिती। वर्षा बंगल्यावरील मराठा समाजासोबतची बैठक पार पडली। मराठा आंदोलकांच्या 7 सदस्यांच्या शिष्टमंडळासोबत विविध मुद्द्यांवर चर्चा। मुंबईतील शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा। जोगेश्वरी विधानसभेसाठी माजी नगरसेविका उज्ज्वला मोडक इच्छुक। मोडक यांनी व्यक्त केली फडणवीसांकडे इच्छा। शरद पवारांवर टीका करण्याची आपली लायकी नाही। मंत्री गुलाबराव पाटलांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सल्ला। त्यांच्यावर टीका करण्यासाठी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आहेत। अंतरवालीतील ओबीसी आंदोलकांची प्रकृती खालावली। ओबीसी आंदोलक बाळासाहेब दखणेंची तब्येत बिघडली। आंदोलकांच्या उपोषणाचा आज 5वा दिवस। मनोज जरांगेंच्या समर्थनात उद्या अहमदनगर बंद। सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंदची हाक। व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।